हॅलो नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ आहे रिव्ह्यू रिलेटेड. मी एक तरी रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करते. असं होईल का मी काय माहिती, मी असं ठरवून हे करत नाही की तुम्हाला रिव्ह्यू शेअर करायला पाहिजे. खरं ते ॲटोमॅटिकली होऊन जातं. आणि मी एक ऑर्डर केलं होतं वॉशिंग मशीनसाठी कवर, आणि तो कसा आला आहे ते पाहूया. आणि मी भरपूर असं ऑफलाईनसुद्धा बघितले, खरं त्याला परफेक्ट असं मला वॉशिंग मशीनचा कवर भेटला नाही. आणि बघूया म्हटलं जर हे व्यवस्थित आलं तर तसं वापरूया, नाही तर रिटर्न करू शकतो. यासाठी मी मिशोवरून हे वॉशिंग मशीनचा कवर ऑनलाईन ऑर्डर केला. ह्या पाठीमागे पाहू शकता असे 3 होल दिलेले आहेत. ते बहुतेक मला समजले नाही स्टार्टिंग ते कसं घालायचं, काय कसं यूज करायचं, कसं त्यामध्ये म्हणजे मशीनला लावायचं. मग त्यानंतर तिथं बाजूला ना 2 झीप आहेत, त्या मी काढले. तरीही मला समजत नव्हतं ते खालून घालायचं का वरून घालायचं. मग त्यानंतर त्या 2 झीप मी ओपन केल्या आणि क्वालिटी खूप छान आहे. ॲक्च्युली ते एकदम मला कॉटनमध्ये येईल असं वाटलं होतं, खरं ते प्लॅस्टिक मटेरियलमध्ये आहे आणि क्वालिटी खूप छान आहे. आणि हे घेण्याचं कारण म्हटल्यावर वॉशिंग मशीन आमच्या इथं खूप धूळ येते. आम्ही शहरात राहतो, तरीही कितीही तुम्ही स्वच्छ करा, धूळ ही यायची काय कमी होतच नाही. आणि आपलं कामच असतं धूळ आली की साफ करणं. त्यासाठी मी कंटाळून गेले. त्यासाठी विचार केला एक कवर घ्यावा. मग मी हा ऑर्डर केलेला आहे. ॲक्च्युली मी ही मशीन घेऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि परत मी याचा रिव्ह्यू मी तुमच्याशी शेअर केला नाही. परंतु तुम्हाला जर हवा असेल डेमो कसं घ्यायचं, तुम्ही वॉशिंग मशीन ह्या प्रकारचे घेत असाल तर कसं यूज करायचं, जर तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओ तर तुम्ही कमेंट मला नक्की करून सांगा. आता आपण या वॉशिंग मशीनला कवर घालायचं पाहणार आहोत. आणि माझ्याकडे ही 5 स्टारची अशी वॉशिंग मशीन आहे. LGची वॉशिंग मशीन आहे आणि टॉप लोड वॉशिंग मशीन आहे. आणि असं पाहू शकता माझं कनेक्शन आत आहे. मी आतमध्ये ठेवते माझी मशीन, बाहेर ठेवत नाही. आणि त्यासाठी पाहू शकता 5 स्टार आहे. 7 kgची आहे. 7 kg to 8 kg. मग त्याप्रमाणेच मी ऑर्डर केले. 7 kgचं प्रकारे मी लहान साईजच ऑर्डर केले. परंतु सांगते मी, मला खरं वाटणार नाही, विश्वास बसलाच नाही. ही परफेक्ट माझ्या मशीनला बसली. जर तुमच्याकडे ही मशीन असेल तर मी तुम्हाला लिंक देऊन ठेवीन, तुम्ही ती नक्की ऑर्डर करा. म्हणजे तुमच्या वॉशिंग मशीनला या प्रकारची वॉशिंग मशीन असेल तर तुमच्या वॉशिंग मशीनला नक्की ती सुटेबल होईल. यासाठी मी तुम्हाला शेअर करत आहे. आता बघा, इथं मी बाजूनी पूर्ण पुसून आणि क्लिनिंग करून घेते. आणि त्याचं प्लॅस्टिकही उडत होतं. काय माहिती, धूळ इतकी येत होती माझ्या इथं. मग ते आजूबाजूचं प्लॅस्टिकसुद्धा धुळीने माखलेलं असायचं. मग त्यासाठी मी कंटाळून लास्टला मशीनचा कवर घेतला. मला खूप जणींनी म्हटले की हे कवर त्या मशीनलाच काळजी घे असं वगैरे भरपूर म्हटलं, कारण मी लक्ष दिले नाही. आता कंटाळून गेले मी रोज त्याला क्लीन करायचं. त्यापेक्षा मशीनला कवर घातलं की एकदाचं झालं, मग नंतर व्यवस्थित क्लीन करायची भरपूर जरूरत पडत नाही. असं ठरवून माझं काम तरी वाचेल या उद्देशाने मी खरेदी लास्टला केलेच. आणि मी काय करते, क्लीन हे ना मी आठवड्यातून 1दा किंवा 2दा मी एक कोलिननं क्लीन करते. नाहीतर फक्त असा रोज डेली एक हात मारून क्लीन करते जेव्हा मशीन लावते. आणि मशीन लावून झाल्यावर एक हात मारते आणि क्लीन करून सोडते. अशा प्रकारे माझं रुटीन असतं. त्यावेळेला मी कवर घालत होते, त्यावेळेला विचार केला आतूनच जे कनेक्शन आहे ते देऊन राहून दे. परंतु काय प्रॉब्लेम झाला, ती मशीनचा कवर बसला नाही. त्यासाठी मला ते पाठीमागचं नॉब असतं ते खोलावं लागलं. त्यासोबत ती पाठीमागची घाणी मी क्लीन करून घेतले. आणि त्यासोबत मी ते बाहेरूनच कनेक्शन घेतले. जे इलेक्ट्रिकल्स कनेक्शन आहे तेही मी बाहेरूनच घेतलं आणि हे लावायचं कनेक्शनही मी बाहेरूनच घेतलं.
त्यानंतर मी ते पाठीमागचं नॉब व्यवस्थित बसवून घेतले आणि माझी वॉशिंग मशीनचा कवर घालून रेडी झालेला आहे। पाहू शकता आता मी सेट करते आणि कशी वाटायला आहे माझ्या वॉशिंग मशीनला कवर हा मला कमेंट करून नक्की सांगा। आता माझा एक असं प्लांट आहे, त्याला मला कलर करायचं होतं। ते ब्लॅक कलर मला तो का माहितीने आवडत नव्हता, मग माझ्याकडे ऑलरेडी थोडा कलर होता, मग त्यानं तो लावून म्हटलं कलर करूया। मग त्यासाठी मी असं एक खाली पेपर अंतरला आणि त्यावर मग थोडासा असा कलर लावून दिला आणि ह्यावर मला डिझाईन करायची होती, खरं माझ्याकडे ॲक्रेलिक पेंट नाही आहे आता सध्या, त्यासाठी मी ह्याच्यावरच असं फक्त कलर साधा लावून निभावून देत आहे। आणि आता हे असं सुकण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे पोर्टुलाका आहे आणि हे खूप छान असं समर फ्लावरिंग सीझनमधलं प्लांट आहे आणि खूप छान असं फ्लावरिंग करतं। आणि तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल की पोर्टुलाका हा विदाऊट हार्मोनशिवाय कसा ग्रो करायचा, हा व्हिडिओ माझ्या चॅनलला आहे, तो नक्की जाऊन चेक करा। आणि अशा प्रकारे मी कलरिंग केलेलं आहे, थोडंफार लागलेलं आहे, थोडंफार लागलेलं नाही। तिचं परफेक्ट कलर मला येत नाही, तरी मी ट्राय केलेला आहे। आणि चला आता हे सुकण्यासाठी ठेवून देऊया। आणि आता मी मुगाची खिचडी करणार आहे, संध्याकाळ झालेली आहे आणि इव्हनिंगसाठी मी मुगाची खिचडी करणार आहे। ती कशी बनवते मी तुम्हाला दाखवते। चला, 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जादाही घेऊ शकता। आणि याच्यामध्ये अर्धी वाटी मसूर डाळ घ्यायची आहे, याने आपल्याला थिक कन्सिस्टन्सी येण्यासाठी मदत होते। आणि 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे। ही परफेक्ट खिचडीचं प्रमाण आहे, माझ्या पद्धतीने तरी आहे। ओके, हे चांगलं 2 ते 3 पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे। आणि दुसरीकडे आपल्याला भाज्या चिरून घ्यायच्या आहेत। इथं मी गाजर, टमॅटो, शिमला मिरची आणि वाटाणे सोललेले आहेत। हे आपल्याला आता सीझनमध्ये मिळतात या भाज्या सगळ्या, मग खिचडी करून खावा, नक्की ट्राय करून पहा। आणि आता मी यामध्ये थोडंसं तेल घालून दिलं होतं, 1 चमचा तूप घालून देते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल स्किप करू शकता आणि फक्त तुपामध्ये तुम्ही ही खिचडी करू शकता। खूप छान बनते, खूप टेस्टी बनते आणि झटपटही आहे। आणि त्यामध्ये थोडं आपल्याला जिरं घालून द्यायचं आहे। आता जिरं तडतडलं की आपल्याला त्यामध्ये सर्व चिरलेल्या भाज्या आपल्याला त्यामध्ये घालायच्या आहेत, जसं की गाजर, टमॅटो, शिमला मिरची आणि वाटाणे, हे सर्व आपल्याला त्यामध्ये आता घालून द्यायचं आहे आणि चांगलं आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे। मी काय करते, जो आपल्याकडे कुकरला झाकायचा जो झाकण असतं ते मी उलटं करून ठेवते, जरासं वाफ येण्यासाठी ठेवून द्यायचं। कमीत कमी 2 ते 3 मिनिट ठेवून द्या, म्हणजे आपल्या भाज्या चांगल्या शिजल्या जातील। आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घाला आणि पुन्हा झाका, म्हणजे एकदम आपल्या त्या भाज्या थोड्या तरी अशा वाफेवर शिजल्या पाहिजे। आपण त्यामध्ये भिजवलेले जे तांदूळ होते ते पाण्यासोबत त्यामध्ये आता पुरे घालून द्यायचे आहेत। आणि आपल्याला याच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत, आपण कुकरच्या कशा काढतो तशा। परंतु ज्यावेळेला तुम्ही खिचडी बनवता त्यासाठी एक टीप आहे, त्यामध्ये थोडं पाणी जादा घाला, म्हणजे जितकी आपली खिचडी पातळ होईल तितकी आपली खिचडी खूपच छान होते आणि आपली खिचडी तळालाही लागत नाही। हे आहे माझ्या या खिचडीचं बोनस। यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा बरं। पावडर घाला, यामध्ये पाहू शकता मी मिरची घातलेली नाही, कांदा घातलेला नाही आणि लसूणसुद्धा घातलेली नाही। ही विदाऊट कांदा लसूणची खिचडी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। ही खिचडी आमच्या जवळ इथं हरेराम हरिकृष्णाचं इस्कॉन टेम्पल आहे, तिथं अशा प्रकारे बनवली जाते आणि मी तशाच प्रकारची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा। आता तोपर्यंत खिचडी होत आहे, तोपर्यंत मी टेरेसवर आलेले आहे। हे लावलेलं करत सुटलेलं आहे आणि आता हे बाल्कनीमध्ये ठेवून देत आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा।
आणि चला आता बघूया. खूप छान असा घमघमाट सुटलेला आहे. खिचडीचा कसा झालेला आहे पाहूया. चला चेक करूया. जर तुम्हाला खिचडी मऊ पाहिजे असेल तर तुम्ही इथे याला रवीने सुद्धा घोटू शकता. मी असंच चमच्याने त्याला ढवळून मऊ करत आहे आणि खूप छान बनलेली आहे, टेस्टी आहे, पाहू शकता. चला मी ट्राय करते कशी झाली खिचडी. छान झाले खिचडी, तुम्ही नक्की ट्राय करा.